नमस्कार, प्रिया क्रिएशनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। आजच्या या व्हिडिओमध्ये खूप सुंदर अशी बॅकनेक डिझाइन शेअर केलेली आहे ब्लाऊजची। या डिझाइनमुळे ब्लाऊजला खूप सुंदर लुक आलेला आहे। तर याचं मी बॅक पार्टचं कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेलं आहे। तुम्हाला फ्रंट पार्टचं कटिंग स्टिचिंग पाहायचं असेल तर कमेंट करू शकता। इथे मी अस्तर घेतलेला आहे बॅक पार्ट कटिंग करण्यासाठी। तर त्याची फोल्ड बाजू माझ्याकडे आहे, ओपन बाजू माझ्या अपोजिट साइडला आहे। ब्लाऊजची तयार उंची आहे 13 इंच, त्याच्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन घेतलं आणि 14 इंचावर मार्किंग करून घेतलं। या ब्लाऊजचं मी बोटनेक मध्ये कटिंग केलेलं आहे। शोल्डरचं मार्किंग केलं 5.25 इंचावर। 30 साइजच्या ब्लाऊजचं हे कटिंग आहे। 5.25 इंच शोल्डरचं मार्किंग केलं, समांतर अंतरावर 5.25 इंचाचं मार्किंग केलं आणि ही लाईन ड्रॉ करून घेतली। त्याचबरोबर आर्महोल सुद्धा घेतलेला आहे 5.25 इंच। दोन्ही लाईन ड्रॉ करून घेतल्या। एकदम सावकाश आणि स्टेप बाय स्टेप याच्यामध्ये कटिंग आणि स्टिचिंग सांगितलेलं आहे। आता आर्महोलच्या लाईनवर चेस्टचा चौथा भाग टाकायचा आहे। तर 30चा चौथा भाग 7.5 इंच, त्याच्या पुढे 2 इंच शिलाई मार्जिन। खाली कमरेच्या बाजूला कमरेचा चौथा भाग टाकायचा आहे। तर कंबर आहे 26 इंच, त्याचा चौथा भाग 6.5 इंच, पुढे 1 इंच बॅकच्या टक्ससाठी आणि 2 इंच शिलाई मार्जिन। असं मार्किंग करून ही लाईन ड्रॉ करून घ्यायची। इथे खालची मला बॅकपट्टी तयार पाहिजे 3 इंच, तर मी 3.5 इंचावर मार्किंग केलं। खालून अर्धा इंच मी एक्स्ट्रा घेतले, शिलाईमध्ये जाईल त्यामुळे। वरच्या बाजूने इथे गळा रुंदी घेतलेली आहे 3.5 इंच आणि बॉटमला सुद्धा गळा रुंदी 3.5 इंच घेतली आणि तो बॉक्स असा ड्रॉ करून घेतलाय। वरती छोटा नेक ठेवलेला आहे मी 4.5 इंच, 4 इंचचा तयार होईल। त्याचा असा व्ही शेप दिलेला आहे आणि खालचा नेक ट्रायंगल मध्ये दिलेला आहे। साइडची लाईन सुद्धा मी इथे ड्रॉ करून घेतली। आर्महोल घेतलेला आहे इथून कॉर्नर मधून 1 इंच आणि तसा आकार देऊन घेतलेला आहे आर्महोलचा। अर्धा इंच शोल्डर उतार दिलेला आहे, शोल्डर डाऊन केले अर्धा इंच। ते मी स्टिचिंगच्या वेळेस कट केलेलं आहे, आता मी फक्त इथे ड्रॉ करून घेतलेलं आहे। आता जसं हे मार्किंग केलेलं आहे त्याप्रमाणे कटिंग करून घ्यायचे। हे कटिंग केल्यावर जे ब्लाउज पीस होतं त्याच्यावर सुद्धा मी कटिंग करून घेतलेलं आहे। आणि सध्या ट्रेंडिंग मध्ये असणारी साडी ऑफ व्हाईट कलर आणि त्याला येलो कलरचं कॉन्ट्रास्ट ब्लाउज, त्या साडीवरचा हा ब्लाउज आहे। तर मी पुढे कसं स्टिच केलेलं आहे ते दाखवतेय। तर इथे मी आता गळ्याचा जो आकार आहे त्याप्रमाणे जसं ड्रॉ केलंय त्याप्रमाणेच इथं कट करून घेतलंय। आता हा मेन फॅब्रिक घेतलेला आहे आणि त्याच्यावर हे अस्तरचं फॅब्रिक ठेवलेलं आहे। मेन फॅब्रिक खाली सरळ ठेवलंय। याच फॅब्रिकची मी नॉट तयार करून घेतलेली आहे एक ब्लाउजला लावण्यासाठी। मेन फॅब्रिक सरळ ठेवलंय, त्याच्यावर अस्तर ठेवलं आणि पिना लावलं सगळीकडून आणि जसा गळ्याचा आकार आहे त्याप्रमाणे इथे स्टिच करून घ्यायचे। जो कॉर्नर आहे तिथे नॉट घालून घ्यायचे आहे मध्ये, इथे जसं दाखवलंय त्याप्रमाणे। इथे बघू शकता, इथे अशी नॉट घालून घ्यायची आणि इथे दोन्ही साइडला मी घातलेली आहे आणि स्टिच करून घ्यायचे त्याच्यावरती। हे तुम्ही पेपर पेस्टिंग लावून सुद्धा करू शकता, मी तसंच केलेलं आहे। आता पिना काढून घेतल्या आणि आता आतमधलं जे एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून घेतलं। थोडं थोडं एक्स्ट्राचं मार्जिन आतमध्ये ठेवायचं कट करताना आणि त्याचे जे कॉर्नर आहे त्याला छोटे छोटे कट देऊन घेतले। आता हा गळा मी सरळ करून घेतला, अस्तर व्यवस्थित आतल्या बाजूने फोल्ड करून घेतलं। आता गळ्याचा जसा आकार आहे त्याप्रमाणे एक दाब शिलाई देऊन घेतली। खूप कमी वेळात आणि खूप सुंदर आणि ट्रेंडिंग मधली बॅकनेक डिझाइन तयार झालेली होती आणि त्यामुळे ब्लाउजला खूप सुंदर असा लुक आलेला आहे। याच्या आधी सुद्धा प्रिया क्रिएशन या चॅनलवर भरपूर व्हिडिओ अपलोड आहेत शिलाईच्या रिलेटेड, तर तुम्हाला ते पाहायचे असतील तर चॅनलला व्हिजिट करा आणि तिथे जाऊन पाहू शकता। आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा असेच नवीन येणारे माझे व्हिडिओ पाहण्यासाठी। आता इथे मला जी खालची बॉर्डर आहे ती इथे अशी लावायची आहे, त्यामुळे मी एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक घेतलेलं होतं
आता हे मला इथे लावता येणार नाही, त्याच्यामुळे मी खाली हे कट करून घेतलं आणि जी दुसऱ्या बाजूची बॉर्डर होती ती मी इथे यूज करणार आहे. तर जी दुसऱ्या बाजूची बॉर्डर होती त्यातलं मी थोडं मेन फॅब्रिक एक्स्ट्राचं ठेवून कट करून घेतलेलं आहे. तेवढी जागा आहे कट केलेली त्याच्यापेक्षा थोडं एक्स्ट्रा कापड घेतलेलं आहे. आता जे मेन फॅब्रिक आहे ते अस्तरला सगळीकडून जोडून घेतलं आणि जे एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे ते कट करून घेतलं. हे अशा प्रकारचं दिसेल. आता मला ही जी बॉर्डर आहे ती खाली लावून घ्यायची आहे इथे कमरेच्या बाजूला, जो गळ्याचा आकार आहे त्याच्या अगदी कडेने. तर मी इथे ही बॉर्डर घेतली आणि ती वरच्या बाजूने अशी फोल्ड केली. बघू शकता ती बॉर्डर अशी लावल्यामुळे सुद्धा ब्लाऊजला खूप छान लुक आलेला आहे. दोन बॉर्डर होत्या ब्लाऊज पीसला, त्याच्यामुळे ती लावता आली व्यवस्थित. तर इथे मी फोल्ड केलं आणि जसं गळ्याचा इथे खालच्या बाजूने आकार आहे त्याप्रमाणेच इथे लावून घेतलेला आहे. सरळ फोल्ड करत ही लावून घेतलेली आहे बॉर्डर. आता खालच्या बाजूने सुद्धा व्यवस्थित स्टिच करून घेतलं आणि जे एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून घेतलं. बघू शकता त्या बॉर्डरमुळे ब्लाऊजला खूप छान लुक आलेला आहे. आता इथे एक लटकनची लेस घेतलेली आहे आणि जो खालचा त्रिकोण आहे त्याला ही लेस आतल्या बाजूने मी इथे लावून घेतलेली आहे. लेस लावताना तुम्ही सिंगल फूटचा सुद्धा वापर करू शकता, पण मी इथे डबल फूटवरच लावून घेतलेली आहे. डबल शिलाई ह्या लेसला देऊन घ्यायची आहे, त्यामुळे आपली फिनिशिंग चांगली येईल आणि लेस प्रॉपर फिनिशिंगमध्ये बसेल. दुसऱ्या बाजूने सुद्धा सेम त्याच प्रकारची लेस मी इथे लावून घेतलेली आहे. खरं तर या लेसमुळेच याला लुक खूप सुंदर आलेला आहे. व्यवस्थित लेस लावताना दोन्ही ज्या कॉर्नर आहेत त्या फोल्ड करायचे व्यवस्थित आणि थोडं लायटरने तिथे एकसारखे धागे करून घ्यायचे, त्याच्यामुळे धागे अजिबात निघत नाहीत. तर इथे मी अशी लेस लावून घेतलेली आहे ट्रायंगलच्या दोन्ही बाजूला आणि इथे फोल्ड केलेली आहे लेस. दुसऱ्या बाजूला सुद्धा डबल शिलाई देऊन घेतली. सेंटर पासून मी इथे 6 इंचावर मार्किंग केले दोन्हीकडे आणि अर्धा इंच असं 1 इंच एका बाजूला 1 इंच दुसऱ्या बाजूला असा टक्स देऊन घेतलेला आहे. उंची त्याची 2.5 इंचच ठेवलेली आहे टक्सची. डिझाईन खराब होऊ नये त्यासाठी टक्सची रुंदी जास्त घेतलेली आहे आणि उंची कमी घेतलेली आहे. तर इथे मी टक्स घालून घेतले. त्याच्यानंतर 2 इंचाची पट्टी घेतली अस्तरची आणि ती कमरेला फोल्ड करून लावून घेतली. त्याला नंतर हात शिलाई करायची आहे. पहिल्यांदा पट्टी लावून घेतली. जे मध्ये हे मिरर येत होते ते मी काढून घेतलेले आहेत. फिटिंगमध्ये सुद्धा जे जाणार होते ते सुद्धा मी इथे काढून घेतलेले होते. आता पट्टी आतल्या बाजूने फोल्ड केली आणि त्याच्यावर एक शिलाई देऊन घेतली. त्याच्यानंतर पट्टी पूर्णपणे आतमध्ये फोल्ड केली आणि त्याच्यावर 5 नंबरची शिलाई देऊन घेतली. तर बघू शकता खूप सुंदर असा हा नेक तयार झालेला आहे. तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. ब्लाऊजचा फायनल लुक पण शेवटी तुम्ही बघू शकता. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि युजफुल व्हिडिओमध्ये. याच्या आधीचे सुद्धा व्हिडिओ चॅनलवर भरपूर अपलोड आहेत शिलाईच्या रिलेटेड, तर ते व्हिडिओ सुद्धा चॅनलला व्हिजिट करून बघू शकता. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.